थोडक्यात गावात काय काय झालंय? गावातलं काय झालेलं काय ते गावातलं भांडणं झाले ते विकासाचं काय विकासाचं हेच आहे असं. कोणी केलं ते भांडणं? आता ही पोराने ते झालेली होते ना त्या कशामुळे नेमकी भांडणं कशामुळे झाली? काय विकासाचं काय होतं कशाचं काय होतं हे काय नेमकं सांगता येईल. गावचा कोण आता पुढारी म्हणते त्याला सरपंच माजी सरपंच आणि हातात कारभार त्याचा 40 वर्ष झालं ग्रामपंचायत लुटून खातो. कुणाकुणाला मारहाण झाली गावात? 5-4 जण इथं. प्रल्हाद बोरोडे आहे, आप्पासाहेब सोनवणे आहे, मी स्वतः आहे. बाबा गावात नाल्या काय झाल्यात का? नाल्या एक साईड दुसरी साईड तिकडे मेन रोडला ही नाली कुठं निघते? तिकडे तर संपली ना. नाही तिथून अंडरग्राऊंड आहे ते. घरासमोर केलेले अंडर फक्त एवढ्याच घरासमोर. नाही इथून तिथून नाही कुठे जिथे घर जायचे तिकडे बघ यांचं सर्व काय. या ठिकाणी तुमच्या रस्त्याच्या दोन्ही साईडला हजारो झाडं लावली गेलीत ग्रामपंचायत मार्फत. तुम्ही झाडं बघितलेत, लावलेत, माहिती आहेत? नाही माहिती नाही ना. तुम्ही गावात आहेत, झाडं लावली? हो दिसत नाही दादा. हे काय दिसते? तुम्हाला दिसते, आम्हाला दिसते. काय काय विकास केला गेला पाहिजे? ग्रामसेवक काय करतोय? आता ग्रामसेवकची आमची ओळखच नाही. तुमची मुख्य जिल्हाधिकारी असतील, मुख्य कार्यकारी अधिकारी असतील, यांच्याकडे काय मागणी असेल? त्यांच्याकडे मागणी का असायची आम्हाला काही कळतच नाही. तिकडे वरचं आम्ही जातच नाही त्यांच्याकडे. तर या कागदपत्री ग्रामपंचायत अंतर्गत लाखो रुपयाचे 22 कोटी रुपयाचे कामं झालीत. त्या संदर्भात काय माहिती तुम्हाला? मला काहीच माहित नाही त्यातलं. वर जातच नाहीत आपण. नाराज बाजार आहेत. माझ्यासोबत दुसरे गावकरी आहेत. काय वाटतंय भाऊ, ग्रामपंचायतच्या मार्फत कामं झालीत असं तुम्हाला वाटतंय? त्यांनाच माहिती ना. तुम्ही कोणत्या गावचे आहेत? याच गावचे नाल्या आहेत गावात? नाही ना. ते का बघा ना आता हे आता आमच्या समोरच आहे ना. हाय का हे समोर दिसते की का नाही? पाहिजेत ना रस्ते व्यवस्थित पाहिजेत, पाणी टायमाला सुटायला पाहिजे, बाथरूम हे प्रत्येकालाच पाहिजे. आता सध्या गावात काय समस्या आहेत? सध्या काय आता रस्ते व्यवस्थित नाहीत, नाल्या नाहीत. कचरा कुठे आहेत? नाही. तसं हलू नको मांडव. ग्रामपंचायतला काय काय पाहिजे विकासात? कोण कोण आहेत ग्रामपंचायत सदस्य? कोण कोण आहेत सांगा या पुढं. ताई? दुसऱ्या ताई आहेत. काय वाटतं तुम्हाला, काय केलं पाहिजे जेणेकरून ग्रामपंचायतच्या माध्यमातून विकास केला पाहिजे? तुम्हाला हे रोड दिसत नाहीत का? बघा ना कसे रोड आहेत, कधी बनविलेला काय, ह्याची तुम्ही चौकशी करावी. तुमच्या गावाला जवळपास 169 विकास कामं सध्या दाखवले गेलेत, कागदपत्री आहेत शासनाकडनं. या कागदपत्रात आहेत माझ्याकडे, जे की वर्किंग मध्ये आहेत, जे की राज्य शासनानं जिल्हाधिकारी जिल्हा परिषदच्या माध्यमातून या गावाला 169 गावाला कामं दिलेत. त्यापैकी गावात किती कामं झालेत? तुम्हाला दिसत नाहीत का? आल्यावर तुम्हाला जॉब देतं का कुणी? तुम्ही गावाला विचारा. कुठं काय दिसलं का तुम्हाला? दिसतेत काही रस्ते व्यवस्थित? नाले आहे का कुठं? दिसते का नाली साईडला? तुम्ही झाडं विचारता सगळ्यांना. झाडं दिसले का तुम्हाला? कुठं दिसलं की एखादं झाड? मग तुम्ही पाहणी करा ना, चौकशी करा, चौकड पाहणी करा, पूर्णपणे सगळ्याला विचारा. कसं असतं, दहशत आहे इथं भरपूर. आणि कसं आहे, दहशत असल्यामुळे हे दिसलेले माणसं पळू चालले. तुम्ही जवळ जाताच पळून चालले का नाही? ते पहा, तुम्ही व्यवस्थित बघा कोणचे रस्ते आहेत, कुठं रस्ता, कोणत्या रस्त्याला झाड आहे, ते तुम्ही त्याची सखोलपणे पाहणी करा. कचरा कुंड्या नाहीत गावाला. बघा तुम्ही कशी सोय वाटते का तुम्हाला? हे रोड कसे झाले तर. आणि इथं कसं आहे माहिती का, दहशत भरपूर आहे. हानमारीमुळं असं तुम्हाला एक माणूस दिसायला का समोर? कुणी बोललं की त्याला हाणल्याशिवाय सोडितच नाहीत. ही दहशतच भरपूर चालू आहे. असे बरेच जण मार खाऊन गपचूप बसलेत. आता आम्हाला बी मारून गपचूप बसवलंय. त्या बघा हे कसं पायावर दगड बसलाय, हे कसं पाय केलाय, डोके फोडले, भरपूर म्हणजे भरपूर दहशत पसरली. आणि आम्हाला तर कुठालच काही आलेला शासनाचा लाभ नाही, बिलकुल लाभ नाही. काय 2-4 जण घेत असतील गावातून लाभ, त्याचा लाभ आमच्यापर्यंत बिलकुल नाही. आज आमच्या घरी चला, घरी बघा तुम्ही, पाणी आहे का आम्हाला प्यायला? पाण्यावाला सांगायला गेलं ते म्हणते ती काढला नंबर आहे, ती काढला नंबर आहे. मग बघा आम्हाला पाणी प्यायची सोय नाही, काय नाही. त्याचं बघा तुम्ही कशी करा, तुम्ही चौकशी. तुम्ही पत्रकार आहेत ना, तुम्ही ह्याची चौकशी करा आणि बघा शासनाला काय सांगायचं तर तुमचा तुम्ही विचार मांडा. ग्रामसेवक काय माहिती आहे का? ग्रामसेवक नाव काय? तुमच्या गावाला शासनानं 22 कोटी रुपये दिलेत.
विविध कामं आहेत गावात चालू, जे काही रस्ते आहेत ना आपले, हे तुमच्या गावाला किती रस्ते आहेत गावात सध्याला? म्हणजे हे बाहेरचे का येणारे गावात येणारे किती रस्ते आहेत टोटल सगळे? आता हे काय एक तिकडून येणार आहे, एक असे 2-3 आहेत समजा. त्यावर काहीतरी हजारो झाडं लावले गेलेत ग्रामपंचायतच्या माध्यमातून, कागदपत्री आहेत. ते आहेत का झाडं लावलेले नवीन ते आता? काय मला मग कुठे घेत नाही बाजूवर. हीच रस्ते हीच अशी कुठे ह्याच रस्त्याला गावात येणारे रस्ते आहेत ना, दोन्ही साईडला हजारो झाडं लावले गेलेत, मोठे मोठे झाडं आहेत. त्याचं सध्याला संगोपन त्याचं सगळं केलं आहे असं दाखवलं गेलं कागदपत्री. ते काय माहित नाही. मग आता आम्हाला म्हाताऱ्याला कोण आता तुम्ही जाताना येताना बरं असं झाडं आहेत लावलेले नाही तर? आहे का आता? हे रस्ते कधी झालेत? गाडी फिरून बघायला लावलेत आता आम्हाला तर बघावं लागतील ते तर. तुम्ही कोणत्या गावचे आहेत? तुमच्या गावाकडून त्यांच्या गावाकडून रस्ता झालाय ना, त्यांच्या गावाकडून येणार तुमच्या गावाकडे जोडला गेलाय का? त्याच्या साईडने पण झाडं लावले गेलेत. हे काय कागदपत्री दाखवतात? आता बरं का साहेब, तुम्ही प्रत्यक्षात पाणी करा, ओके चालतंय. कारण तुम्हाला कुणी सांगू शकत नाही. बरोबर काय म्हणतो तुमचं? का नाही सांगणार कोणी? काय सांगायसारखं काय तुम्हाला दिसलं तर बघा. आम्ही सांगा तर पुन्हा म्हणते ह्यांनीच सांगितलं. दहशत जायचं आम्हाला बार खावं लागेल. हा मार खायची एवढी गरज आहे काय लागे? आता तुम्ही सिनियर लोक आहेत ना. जाकर एकावर एक चढते ना माणसं. काहीतरी भावकीतला मामला असतो, गावातला मामला असतो. आताच मारामारी झाली ना तुमच्या गावात? झाली असं पण आता झाली तर झाली, पण आता अजून पण मार खायची का ते? मग त्याच त्याच मारामारीचं स्टिंग ऑपरेशन करण्यासाठी आम्ही आज गावात आलेलो आहोत. तुमच्या परिसर मॅडम तुमचा अनुभव घेतला ना तर म्हणजे आम्हाला हे काय आमच्याकडे सगळे डॉक्युमेंट्स आहेत. तुमच्या हिशोबाने बघा. बरोबर आहे का नाही? हा मग तेच म्हटलं ते आता आम्ही जर म्हणावं काही तर तुमच्या नजरेने आलं नाही तर तुम्ही पुन्हा म्हणता किंवा हे गावचे लोक असं म्हणजे ग्रामस्थांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात दहशत होती. असं त्याचा हिशोब वाढायचा. ह्या वातावरणाने गावातील प्रत्येक नागरिक भयभीत झालाय. आवाज उठवण्यासाठी कोणीही घाबरते. पण हा प्रश्न आहे गावाच्या विकासाचा. गावाच्या विकासासाठी हा गावाच्या लोकांचा अधिकार आहे. गावाचा विकास झाला पाहिजे, गावामध्ये पाण्याचा प्रश्न हा सुटला पाहिजे, पाणी आलं पाहिजे, रस्ते झाले पाहिजेत आणि सगळ्या सुविधा ह्या ग्रामस्थांना मिळाल्याच पाहिजेत. जर निधी आहे तर तो गेला कुठे याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि संबंधितांना झालेल्या 4-5 दिवसापूर्वी जी घटना झाली मागच्या आठवड्यात त्याची कसून चौकशी व्हावी, संबंधितांवर कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी मी कलेक्टर ऑफिस आणि SP ऑफिसरना निवेदन देते. त्यांना विनंती करते की आपण तात्काळ याच्यावरती ऍक्शन घ्यावी. एखादा कुटुंब सरळ सरळ पुढे चालायला गेलं की त्याला असं मुडक्या पाय देऊन बसायचं. 1800 कर, कुठं केसेस कर, कुठं काही कर, मारामाऱ्या कर, पोरं इकून तिकून आणायचे आणि मारायचे त्यांना. कोणी मारलंय? हे काय आता शामरावच्या माणसाने मारलं ना, शामराव सगळं पोराने त्यांनी मिळून येऊन. काय कारण आहे? काय हेच राजकारणाचं कारण. त्याला काही विचारायला गेलं की हे मारायचं, मग पुन्हा बोलायचंच नाही, असा विषय ना तो. मंडळी खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर भाटसांगी गावामध्ये मागच्या 8 दिवसापूर्वी एक वाद झाला. ते वादाचं कारण होतं गावचा विकास. मी मागा म्हटलं ना, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती करण्यासाठी स्वतः रात्रंदिवस काम केलं लोकांचं हित बघण्यासाठी. मात्र इथल्या विद्यमान सरपंचांना, उपसरपंचांना आणि ग्रामसेवकांनी संगनमत करून या गावचा विकासच गायब केलाय. या गावामध्ये खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर कागदपत्री 1 नव्हे 2 नव्हे तर 22 कोटी रुपयाचा निधी या ग्रामपंचायत अंतर्गत भाटसांगी आणि औरंगपूर रस्ते असतील, नाल्या असतील, जे काही त्याला विकास असेल तो फक्त कागदपत्र दाखवलाय. प्रत्यक्षात मात्र काम झालंच नाही. बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रहमान सर यांनी या गावात यावं, इथल्या लोकांसोबत पोलीस प्रशासनाला सोबत घेऊन या ठिकाणी एक व्यापक बैठक करावी अशी या गावकऱ्यांची मागणी आहे. खऱ्या अर्थानं या गावचा विकास खराच झालाय का हे बघण्यासाठी किंवा अजून येणाऱ्या काळामध्ये अनेक लोकांचे मुर्दे पडण्या अगोदर या ठिकाणचा विकास उघडा करावा. जे संबंधित जे काही ठेकेदार असतील, गुत्तेदार असतील, जे काही लोक असतील त्यांना पायबंद करावा आणि या गावच्या विकासात्मक होणारा जी काही आराखडा आहे, जी काही कृती आहे ती शासनाच्या नियमाप्रमाणे होते का ते सुद्धा पाहणं गरजेचं आहे. जेणेकरून शासन, प्रशासन, पोलीस प्रशासन याकडे विशेष लक्ष देत या ठिकाणचा होणारा उद्याचा उच्चांक आहे, जे काही गावगुंड आहेत, जे काही मारहाण होते ही थांबणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. गावकरी सध्या भयभीत आहेत, नागरिक मोठ्या प्रमाणावर भीत आहेत. त्यामुळे कुणीही पुढे येत नाही अशी स्थिती या भाटसांगी गावची झालेली पाहायला मिळते. याला नेमकं जबाबदार कोण आहे? शासन, प्रशासन का फक्त गाव पुढारी का मार खाणारे लोक हे येणाऱ्या काळात नक्कीच समोर येईल.